ऑपरेशन टायगर फत्ते करण्यास फडणवीसांची शिष्टाई मोलाची अशी सूत्रांची माहिती आहे। संख्याबळ पूर्ण करण्यास फडणवीसांची शिष्टाई अशी सूत्रांची माहिती आहे। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला फडणवीसांनी सूचक विधान केलं होतं। ऑपरेशन यशस्वी आणि बॉडी सुदृढ, फडणवीसांनी हे विधान केलेलं होतं। ऑपरेशन टायगरवर प्रथमच फडणवीसांनी उघडपणे विधान केलेलं होतं। खासदार फोडण्यासाठी शिंदेंकडून 5 वेळा भाजप श्रेष्ठींची भेट घेण्यात आली। खासदारांना शिवसेनेमध्ये घ्यायचं की भाजपामध्ये घ्यायचं हे ठरत नव्हतं अशी सूत्रांची माहिती आहे। आणि बहुतांश खासदारांची कमळ हाती घेण्याची इच्छा होती अशी देखील माहिती मिळते। खासदारांना सेनेतच प्रवेश दिला पाहिजे, फडणवीसांची भूमिका असल्याची सूत्रांची माहिती आहे। भाजप श्रेष्ठींसोबत फडणवीसांच्या बैठका पार पडल्याची देखील माहिती आणि फडणवीसांच्या बैठकांच्या नंतर शिंदेंना दिल्लीमधून ग्रीन सिग्नल मिळाला अशी देखील माहिती मिळते। 6व्या खासदाराला फोडण्यात फडणवीसांची महत्त्वाची भूमिका असल्याची सूत्रांची माहिती आहे। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। निवृत्ती। नक्कीच वृषाली, आपण पाहतोय की 2024ला ठाकरेंचे 9 खासदार निवडून आले होते आणि त्यापैकी 6 खासदार जे आहेत ते 22 तारखेला शिंदेंच्या शिवसेनेमध्ये दाखल झालेले आहेत। या 9 खासदारांपैकी एक 6वा खासदार जो होता, जे फुटलेले आहेत त्यातला 6वा खासदार शिंदेंच्या शिवसेनेमध्ये येण्यासाठी तयार नव्हता। अनेक खासदारांचं म्हणणं होतं की थेट आपण भाजपमध्ये पक्षप्रवेश करावा। 5 खासदारांची तजवीज झाली होती, मात्र 6व्या खासदाराची तजवीज होत नसताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली आणि ऑपरेशन टायगर हे त्यांनी यशस्वी केल्याची सूत्रांची माहिती आहे। 6व्या खासदाराची मनधरणी करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः केलेला आहे। या संदर्भात बैठका देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्या होत्या। केंद्रीय नेतृत्वाशी देखील बातचीत या खासदारासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी केली होती आणि त्यानंतरच ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याची सूत्रांची माहिती आहे। अनेक जे 6 खासदार आहेत या 6 खासदारांपैकी अनेकांचं म्हणणं होतं थेट शिंदे सेनेमध्ये जाण्याच्या ऐवजी आपण थेट भाजपामध्ये पक्षप्रवेश करावा, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याला नकार दिला आणि जो 6वा खासदार तयार नव्हता त्या 6व्या खासदाराची मनधरणी केली आणि त्यानंतरच ऑपरेशन टायगर हे यशस्वी झाल्याची सूत्रांची माहिती आहे। चहा पाण्याच्या पूर्वसंध्येला देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा प्रश्न विचारला असता त्यांनी सूचक असं विधान केलं होतं आणि संपूर्ण ऑपरेशन टायगर होत असताना भाजपची अत्यंत महत्त्वाची भूमिका होती अशी सूत्रांची माहिती आहे। कारण की या संपूर्ण ऑपरेशन टायगर गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून सुरू होतं आणि यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देखील सहभाग होता अशी देखील सूत्रांची माहिती आहे। मुख्यमंत्र्यांनी ह्या 6व्या खासदाराला तयार केलं आणि त्यानंतरच ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याची सूत्रांची माहिती आहे। अन्यथा 5 खासदार तयार होते पूर्णपणे, मात्र 6व्या खासदारामुळे ऑपरेशन टायगर लांबणीवर गेलं होतं। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बैठका केला, एकनाथ शिंदे आणि केंद्रीय नेतृत्वाशी बातचीत केली आणि त्यानंतरच या ऑपरेशन टायगरला ग्रीन सिग्नल देण्यात आला आणि त्यानंतर 22 तारखेला ऑपरेशन टायगर यशस्वी झालं। त्यामुळे जे भाजप नक्कीच धन्यवाद निवृत्ती दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।